एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा. आपण मॉलमध्ये जाऊन MRP वर कधी बार्गेनिंग करतो का? उत्तर येणार आहे नाही. पण तोच जर शेतकरी रस्त्याच्या कडेला किंवा बाजारात स्वतःच्या कष्टाचा माल विकायला बसला की आपण 5-10 रुपयांसाठी त्याच्याशी घासाघीस करायला लागतो. मामा एवढं नाही, एवढंच द्या. मामा एवढ्याला नाही, तेवढ्यालाच द्या. त्या प्रत्येक भाजी मागं, त्या फळामागं आणि त्या धान्यामागं त्यांचा घाम असतो, मेहनत असते आणि अनेक संकटांशी दडलेली झुंज असते. मित्रांनो, आताच विचार करा, पाऊस पडला नाही तर किती टेन्शन आलं होतं सगळ्यांनाच. विचार करा, मॉलमध्ये आपण फिक्स्ड प्राइस म्हणून पैसे देतो. हीच भाजी आपण तिथं त्यांना पॅकिंगमध्ये फिक्स प्राइस म्हणून देतात, ते आपण मोठ्यापणानं तिथं जाऊन पैसे देतो. पण शेतकऱ्याचा योग्य भाव देताना मात्र हात आकडता घेतो. विचार करा, मॉलमध्ये आपण मागचा पुढचा काहीच विचार करत नाही. तिथं लिहिलेले पैसे असतात ते लगेच आपण मोठेपणानं आपण तिथं त्यावेळेस आपण स्वतःला खूप मोठा असं समजतो. आज अनेक शेतकरी कर्जबाजारी आहेत. अनेकांनी नैराश्यामधून कर्जबाजारीपणातून टोकाचा निर्णय घेतलाय. आपण त्यांची सर्व समस्या सोडू शकत नाही, पण त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला नक्की देऊ शकतो. लक्षात ठेवा मित्रांनो, आपण ज्याच्याकडून 5-10 रुपयांसाठी बार्गेनिंग करतो ना, तोच बळीराजा आपल्या ताटातील प्रत्येक घास भोगवतो. आज आपण जे सकाळी नाश्ता करतो, दुपारी जेवण करतो, संध्याकाळी जेवण करतो, हे प्रत्येक घासामाग त्या शेतकरी राजाच्या घामाचा तिथं सुगंध येतो. आजपासून माझा एक संकल्प आहे, मी शेतकऱ्यांची कधी बार्गेनिंग करणार नाही. तुम्ही हा संकल्प करताल का? तुमच्यात आहे का? तुम्ही शेतकऱ्यांचा विचार कराल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्यासाठी शेतकरी म्हणजे राजा आहे. पोस्ट आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.